ती मैत्री पण किती नशीबवान असेल ना मित्रांनो, जी मृत्यूच्या आलिंगनात सुद्धा कणखरपणे उपजली असेल. बघा ना, ज्या वेळेस शंभू राजांना औरंगजेबानं कैद केलं, त्यावेळेस शंभू राजांसोबत कवी कलश सुद्धा कैद झाला. कैद झाल्यानंतर औरंगजेब इतका आनंदला की ते औरंगजेबाला वाटलं की 9 वर्ष ज्या संभाजीने माझ्या दिमागात सैतानी गोंधळ घातला, आज त्याच संभाजीला मी कैद केलं. आणि त्याच आनंदाच्या भरात औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला, नमाजाच्या रुखाता पडायला लागला. आणि त्याच नमाजाच्या रुखाता पडत असताना शंभूराजे कवी कलशाला म्हणतात, कवीजी, कवी आहात आपण, बघा सुचते का या दृश्याला पाहून एखादी कविता. अरे आश्चर्य वाटलं त्या कवी कलशाला. अरे कसला नाच आहे, मरणाच्या दरबारात आहे, औरंगजेबाच्या मुलखात आहे, याला भीती नाही, भय नाही, तरी म्हणतो सुचते का एखादी कविता. पण कवीजी कवी होते. कवीनी म्हटले, का नाही राज, ऐका राज, यावन राजन की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लव लसद सिंदूर सम, खूब खेलो रणरंग, जो रवि छवि लखत, ही खाद्यो होत बजरंग, त्यो दुआ तेज निखारे, जखत तेजत औरंग. आव राजे, काय लढलात तुम्ही जंग, काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य. आव राजे, तुमचं तेज बघून, तुमचं शौर्य बघून तो औरंगजेब सुद्धा तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून बसलाय. राजा, तुमच्या समोर गुडघे टेकून बसलाय. शेवटपर्यंत त्या कवी कलशाने शंभू राजांना साथ दिली. मरणाच्या मुलखापर्यंत तो कवी कलश शंभू राजांसोबत राहिला. शंभू राजांसोबत राहिला असा मित्र आपल्या जीवनामध्ये एक असला.